या कार्यक्रमाचे अध्यक्ष घुगे साहेब, संपादक मिसाळजी, माझ्यासोबत आलेले किंबहुना ज्यांच्यासोबत मी आलो ते आमचे गजानन भेंडेकर, व्यासपीठावरील इतर सन्माननीय आणि वाचन श्रवण या मिश्र संस्कृतीवर प्रेम करणारे आपण कारंजेकर बंधू भगिनी, माझे काही साहित्यातले मित्रही समोर बसलेले आहेत, त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. आमचे परमेश्वर भाऊ, दुसरे गजानन भाऊ, गजानन सिले आणि गजानन कदम. गजानन सिले यांच्या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ झाला होता. खरं म्हणजे मला आठवते की 2014 मध्ये जेव्हा कारंजा वृत्त केशरी हे साप्ताहिक सुरू झालं तेव्हा त्याच्या प्रकाशनाला मी होतो आणि तेव्हापासून रामदासजी माझ्या सतत संपर्कात असतात. साप्ताहिक काढणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्या घरी 10 पाहुणे आले तरी आपण त्यांना जेवू घालू, कशाही परिस्थितीत आले तरी त्यांची व्यवस्था करू शकू आपण. पण साप्ताहिक चालवणे आणि ते सातत्यानं चालवणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. पण तरीही गेल्या 9 वर्षात हे साप्ताहिक थांबलेलं नाही. सतत याचे अंक निघत राहतात आणि गेल्या वर्षीपासून मग ह्यांनी नवीनच एक दिवाळी अंकाचं फॅड डोक्यामध्ये शिरवून घेतलं. दिवाळी अंकाची सुद्धा इथली परंपरा फार मोठी आहे. दिवाळीचा फराळ घरातल्या गृहिणीसाठी जितका महत्वाचा असतो त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा दिवाळी अंक असतो तो आमच्या लेखक कवी मित्रांसाठी. काही आमच्यातले मित्र असे की खास दिवाळीसाठीच गेल्या 6 महिन्यापासून कविता राखून ठेवतात, गेल्या 6 महिन्यापासून कथा राखून ठेवतात, गेल्या 6 महिन्यापासून लेख राखून ठेवतात आणि त्या पद्धतीनं मग ते देतात. मीही गेली अनेक वर्ष दिवाळी अंकातून कथा किंवा कविता जे काय असेल ते जसे मला शक्य होईल त्याचे लेखन करत आलेलो आहे. महाराष्ट्रभरातल्या अनेक दिवाळी अंकातून माझ्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. दिवाळी अंकातून साहित्य प्रकाशित होणं हे याच्यासाठी महत्वाचं आहे की दिवाळी अंकाचं वाचन महाराष्ट्रातला दर्दी माणूस दीर्घकाळ करतो. सुद्धा दिवाळी अंक आपल्या टेबलावर आला तर या दिवाळी अंकाला पुढच्या दिवाळीपर्यंत आयुष्य आहे. साप्ताहिकाला 1 सप्ताहभर, दैनिकाला आज वाचलं उद्या गेला रद्दीत, मासिक ठीक आहे पुढचा महिन्याभराचा अंक येईपर्यंत मासिकही वाचलं जाते. पण दिवाळी अंकाची जी आयुर्मर्यादा आहे ती अशी दीर्घ आहे आणि कधीही काढून आपण तो वाचत असतो. 1909 मध्ये पहिला दिवाळी अंक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता. त्याच्या आधी
1903-4 मध्ये एक आनंद आणि दुसरा एक दिवाळी अंक निघाल्याची नोंद आहे, पण मान्यता मात्र मनोरंजनलाच आहे. आणि मनोरंजनचं त्या काळातलं एक वैशिष्ट्य असं की आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे ही बालकवींची कविता आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे काय हा मुलगा पण म्हणजे त्यालाही माहिती आहे. तू कोणावर गायलास? तुम्हाला आहे का ती कविता? छान. नाही बेटा, ही कविता वेगळी आहे, श्रावण मास नाही. तर अशी ती कविता सुद्धा त्या काळापासून परंपरेनं चालत आलेली आहे. आता हे कसं होते, दिवाळी अंकातलं एखादं साहित्य लोकांच्या लक्षात तर येतेच, पण काही महत्वाची जी संपादक मंडळी असतात तीही लक्षात घेतात. मला आठवते की 2016च्या किशोरच्या दिवाळी अंकामध्ये माझी बाकी 20 रुपयांचं काय ही कथा प्रकाशित झाली होती. कथा प्रकाशित झाली त्यावेळेस विशेष काही मला असं वाटलं नाही की हा ठीक आहे, झाली, कारण त्याआधी माझ्या अनेक कथा प्रकाशित झाल्या होत्या. पण जरा बाल साहित्य म्हणता येईल, लहान मुलांसाठी लिहिलेलं जे आहे तशा पद्धतीची ती कथा होती. आणि कथा अतिशय प्रेरक होती. लहान मुलांना तिच्यापासून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीची ती कथा होती. आता हा मुलगा 7व्या वर्गात आहे, म्हणजे 6व्या वर्गात त्यानं त्या कथेचा अभ्यास केलेला आहे. बालभारतीमध्ये ती 6व्या वर्गाच्या पुस्तकात समाविष्ट झालेली आहे. अर्थात हे कशामुळे शक्य झालं? किशोरच्या दिवाळी अंकात ती कथा आली आणि म्हणून मग तिची मागणी. अशा पद्धतीनं दिवाळी अंकामध्ये जेव्हा आपलं साहित्य प्रकाशित होते तेव्हा त्याच्याकडे अधिक लोकांचं लक्ष वेधलं जाते. यावर्षी सुद्धा तसं झालेलं आहे. माझं अनेक दिवाळी अंकामध्ये यावर्षी आहे. तसं याच्यामध्येही एक कथा आहे, आपण अवश्य वाचा. हा जो महामार्ग गेलेला आहे ना, कशाचा समृद्धी म्हणतारा माणसं मारणारच महामार्ग आहे. हे अपवादात्मक परिस्थितीत पण तरी भयानक आहे ना, ते वास्तवच आहे. ते त्याच्यावर मी हाय समृद्धी या नावाची एक कथा लिहिलेली आहे, अवश्य वाचा, अभिप्राय द्या. हो तेच सांगा त्याच्यात. यावर्षी आज्ञामोहळ नावाची माझी कथा किशोरमध्ये आलेली आहे. आणि त्या कथेवर किती लोकांनी अभिप्राय द्यावा, फोन करून सुद्धा, फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देऊन. काही लोकांना त्यातला शेवट आवडला नाही. त्याच्यातला शेवट मी असं दाखवलं की त्याच्यातला एक जो मुलगा आहे तो आपल्या मुंबईच्या चुलत भावाला आग्यामोहळाच्या माशांपासून वाचवण्यासाठी, मुंबईचा त्याचा चुलत भाव असतो, त्याला शर्ट एवढंच असते, बाह्या नसतात आणि त्याला 3/4 अशी पॅन्ट असते, म्हणजे त्याचं जास्तीत जास्त शरीर उघडं. हे त्याच्या जेव्हा लक्षात येते, दोघं जेव्हा पळायला लागतात, माशा मागं लागलेले आहेत, दोघं पळायला लागतात, तेव्हा या गावाकडचा जो मुलगा आहे गौरव, त्याच्या लक्षात येते की अरे याच्या अंगावर माशा बसू शकतात, त्याला चावू शकतात, त्याला इजा होऊ शकते. आणि मग तो आपलं शर्ट काढून त्याला देतो की तू हे घाल. अर्थात त्याला आतून बनियान वगैरे काही नसते. इतकंच नाही तर आपली पॅन्ट काढून सुद्धा तो त्याला देतो. आणि हा केवळ निकरवर मुलगा त्याच्यावर आगेमोहळाच्या माशात तुटून पडतात. इतक्या तुटून पडतात की त्याला पळणं शक्य होत नाही. बराच वेळ तो तिथंच पडून राहतो. त्याच्या घरची मंडळी जेव्हा येतात त्याला पाहायला, त्यावेळेस तो मरण पावलेला असतो. प्रश्न असा काही लोकांनी निर्माण केला की का हो, आग्यामोहळाच्या माशा चावल्याने माणूस मरतो का?
काय आपलं काय मत आहे? कोणी सांगा. हो नाही. एकच माशी नाही. हा, आमचे भाचे गरकळ बसलेले आहे तिथं. त्यांच्या गावात, त्यांच्या घराच्या जवळच एक फार मोठं वडाचं झाड आहे चाकोलीला, आणि त्या झाडावर आगेमोहळ असते. एका लग्नात पंगत बसलेली असताना आगेमोहळ उठलं, माशा खाली आल्या. पण त्या मंडळींना नक्की माहीत. ते म्हणाले की काही घाबरू नका, उठू नका, जसे असाल तसेच स्तब्ध राहा. तुमचा हात इथपर्यंत गेला असेल समजा घासाचा, तो तसाच ठेवा. मान हलवू नका, डोळे हलवू नका. 5 मिनिटात त्या माशा निघून गेल्या. आणि आपण म्हणता माणूस मरू शकतो, मरतो माणूस. अनेकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की माणूस मरत नाही. जैत रे जैत नावाचा सिनेमा आहे, अतिशय प्रसिद्ध आहे. जैत रे जैत नावाची गोनी दांडेकरांची कादंबरी होती. त्या कादंबरीमधली जी चिंगी नावाची, बहुतेक चिंदी, ही जी नायिका आहे ती आदिवासी असते. तिचं जे वरचं वस्त्र आहे तिच्या अंगाभोवती गुंडाळलेलं ते फक्त छाती गुंडाळण्यापुरतं आणि खाली मांड्यापर्यंत उघडं तिचं अंग असते. तिच्या अंगावर आगेमोहळाच्या माश्या जातात, तिला चावतात आणि त्यात ती मरण पावलेली दाखवलेली आहे. एखाद्याचं शरीर जास्तीत जास्त उघडं असेल आणि त्याच्यावर जर दंश करणाऱ्या माशांचं प्रमाण जास्त असेल, कारण असं म्हणतात की आग्यामोहळाची माशी एक वेळच दंश करू शकते. तिचा काटा शरीरात घुसला की मग काही करता येत नाही त्याला. तर अनेक माशा जर एकाच वेळी अशा दंश करत असतील तर माणूस मरू शकतो. मित्रांनो, ही जी चर्चा झालेली आहे याच्यातून मला काही शिकायला मिळालं. अर्थात गेली 50 वर्षे मी साहित्य लेखन करतो आहे आणि मी काही बेभान अवस्थेत कोणतीही गोष्ट करत नाही. आधी काय पुरावे आहेत ते पाहतो आणि मग लेखन करतो. तर हे शिकलो मी की लोक शंका उपस्थित करतात, त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याजवळ काही ना काहीतरी पुरावा असलाच पाहिजे. आपला प्रश्न चालू होता आजच्या या दीपोत्सवाबद्दल. तर कारंजा वृत्त केशरीचा दीपोत्सव अतिशय छान अंक काढला त्यांनी. आजकाल हे फार चकचकीत असं काम झालेलं आहे आतून सुद्धा, आणि जाहिराती आहेत पण फार नाही. काही लोक नुसत्या जाहिरातीसाठी आता अंक काढतात. नावच घेतो मी. कोणी लोकमतचे प्रतिनिधी असतील तर त्यांना वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. लोकमतचा एक दिवाळी अंक जो विशेष असतो, अत्यंत श्रीमंत असा अंक असतो, तो दिवाळी अंक म्हणण्यापेक्षा, म्हणजे दिवाळीचं साहित्य त्यात कमी आणि त्यात जाहिरातीत जास्त. आणि माझ्या माहितीतले काही माझे मित्र आहेत पत्रकार आमच्या वाशिमचे, ते सांगतात की अहो सोपं नाही सर, त्यातल्या त्यात लोकमत इतकं सोपं नाही, त्याचं प्रतिनिधी होणं. वरून अमुक आदेश असतो, आदेश की इतक्या जाहिराती तुम्ही दिल्याच पाहिजे. इतक्या म्हणजे काय, 5,000च्या 10,000 नाही, फार मोठं टार्गेट असतं. लाखो रुपयाचं टार्गेट असते नाही, त्याच्यासाठी दंशाक करावी लागते. अशा पद्धतीनं हे दिवाळी अंक निघत असतात. एक अशी परंपरा होती की दिवाळी अंकात असं विशेष फक्त एक वरचं जे मुखपृष्ठ असायचं ते थोडंसं चांगलं असायचं. एक दलाल नावाची चित्रकार होती, त्यांची देवादिकाची चित्र असायची. तुमच्या पाहण्यात आलं असेल कृष्णाचं, राधेचं वगैरे, हे त्यांची अशी अतिशय फेवरेट अशी चित्र होती.
त्यांच्या चित्रासाठी काही दिवाळी अंक मी मुद्दाम लायब्ररीमध्ये जाऊन पाहायचो. तर तिथून ती दिवाळी अंकाची जी इमेज आहे त्या मुखपृष्ठामुळे मनात बसली होती. अर्थात साहित्य सुद्धा तसंच दर्जेदार असायचं त्या काळात. माझ्यासारखे काही लेखक तर केवळ दिवाळी अंकामुळे पुढे आलेले आहेत. अलीकडे आता आणखी पुन्हा स्वरूप बदललेलं आहे. दिवाळी अंकातलं साहित्य हे मनोरंजनापेक्षा आणखी एखादा कोणता विषय घेऊन त्याच्यावर काही आपल्याला समाजाचं प्रबोधन करता येईल का, अशा पद्धतीचं काहीतरी स्वरूप आलेलं आहे. कशावर दिवाळी अंक? चहावर दिवाळी अंक. हा, नदीसारख्या विषयावर दिवाळी अंक ठीक आहे. हो, पुढच्या वर्षी जर रामदास भाऊंनी असं ठरवलं नाही मला कारंजावरच दिवाळी अंक काढायचा, निघू शकतो. म्हणजे पहिल्यासारखं केवळ मनोरंजन असा काही भाग राहिलेला नाही. त्या काळामध्ये काही कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित करत, काही दिवाळी अंक कादंबऱ्यासाठीच असायचे, काही कथा कविता आणि लेख आणि कादंबऱ्या असंही करायचे. आज ते स्वरूप बदललेलं आहे. आज सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. संपादक सुद्धा घाईस आलेले आहेत हे सगळं करणारे. त्यांनाही शक्य होत नाही. आमचे लोकही जे प्रतिथेश असे स्वतःला साहित्यिक म्हणवतात ते सुद्धा मानधन मागतात. फुकट कोणी साहित्य देत नाही. मी मागितलं नाही बरं का, आमचे संबंध वेगळे आहेत, पण नाहीत देत. मानधनाशिवाय कोणी आपलं साहित्य द्यायला तयार नसतो. पण नवीन जी मुलं असतात लिहिणारी त्यांना मात्र हौस असते की नाही, आपण जर कोणी आपल्याला मागत नसेल तरी सुद्धा दिवाळी अंकाला आपण साहित्य पाठवलं पाहिजे. ते फक्त एक यादीच असते त्यांच्याजवळ की कोणाकोणाचे दिवाळी अंक निघतात. याच्यामध्ये काही नावं अशी आहेत की सोलापूर जिल्ह्यातल्या काही कवींची ह्याच्यात नावं आलेली आहेत, त्यांच्या कविता आलेल्या आहेत. मारुती कटक धोंड नावाचे मात्र माझे मित्र आहेत. मी त्यांना माझी त्यांची भेटही झालेली आहे. पाठवतात आणि पाठवायला हरकत नाही. जर तुमच्या साहित्यात दम असेल तर समोरचा माणूस ते निवडल्याशिवाय राहणार नाही. आता तुमच्या कारंज्याची एक जी समृद्ध अशी परंपरा आहे, अनेक परंपरा आहे तुमच्या कारंज्यामध्ये. असं म्हणता येईल की आमच्या वाशिमच्या तुलनेत तुमचं कारंजा काही गोष्टीत आजही पुढे आहे. आधी होतं आणि आजही आहे. इथे आपल्या अकोला जिल्ह्यातलं म्हणू आपण, आता वाशिम जिल्ह्यातलं पहिलं साप्ताहिक काढलं गेलं. नामो जैन नावाच्या व्यक्तीने काढलं होतं आणि त्याचं नाव होतं सूर्योदय नावाचं. ही परंपरा तुमच्या कारंजानं आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली आहे. अनेक साप्ताहिक आहेत, अनेक आहेत या जिल्ह्यामध्ये. पैकी फक्त 15चीच नोंद शासकीय दरबारी आहे. शासकीय दरबारी नोंद असणं म्हणजे त्याचाही फायदा आहे की सरकारकडून काही गोष्टीचा आपल्याला लाभ मिळू शकतो. बाकी मग 100 अशीच साप्ताहिक आहेत, हौशीनं काढला आणि चालवलं. ही जी परंपरा आहे तीच परंपरा आता रामदास भाऊ पुढे नेत आहेत. आणि ही गोष्ट सोपी नाही, अत्यंत अवघड अशी ही गोष्ट आहे. दर्पणचा अंक जो निघाला होता, साप्ताहिक दर्पण जांभेकरांचं पहिलं साप्ताहिक, त्या अंकाचं त्या काळातलं वैशिष्ट्य होतं की त्याच्यातला एक स्तंभ मराठीत आणि बाजूलाच दुसरा स्तंभ इंग्रजीत. म्हणजे अशा पद्धतीचं ते वैशिष्ट्यपूर्ण असणारं पहिलं साप्ताहिक होतं. केवळ मराठी नव्हतं,
ती त्या संपादकांना गरज वाटत होती त्या गोष्टीची, की इथला जो सामान्य माणूस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्याला ज्ञान तर मिळालंच पाहिजे, पण स्वातंत्र्यासाठीचं स्फुल्लिंग सुद्धा त्याच्या मनामध्ये चेतविला जावा, तर त्याला तर ती वाचताच यावं. पण त्यासोबतच या साप्ताहिकामध्ये काय आहे ते इंग्रजांना सुद्धा, इंग्रज अधिकाऱ्यांना सुद्धा कळावं. आणि म्हणून मग अशा पद्धतीचा तो 8 पानी अंक होता. नंतर असा काही अंक मात्र कुठे कुणी काढल्याचं दिसत नाही. पण चित्रलेख नावाचा एक साप्ताहिक, त्याचे अंक आपल्याकडे उपलब्ध असतात. बरेचदा एसटी स्टँडच्या स्टॉलवर सुद्धा चित्रलेखाचे अंक मिळत असतात. तर त्याचा अंक मात्र वेगवेगळ्या भाषेत, केवळ मराठीने, केवळ हिंदीने, केवळ इंग्रजीने, वेगवेगळ्या भाषेत तो प्रकाशित होत असतो. अशी ही एक परंपरा साप्ताहिकामध्ये अनेक लोकांनी निर्माण केलेली आहे. आता कारंजा वृत्त केशरीचा हा दुसरा अंक आणि त्याचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं तर असं दिसते की अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा अंक आलेला आहे. काही लेख आहेत, 2 कथा आहेत, काही कविता आहेत, अनेक पृष्ठांची संख्याही मर्यादित आहे, 46 किंवा 48 या पद्धतीची. जाहिराती नसल्यामुळे अर्थात पैसा स्वतःच्या खिशातून गेला असेल, किंवा त्यांची जी काही संघटना आहे त्यांनी काहीतरी केलं असेल. आहेत असे त्यागी लोक, अत्यंत हौस म्हणून हे काढतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे, हौसच आहे, पण हौसही घराला नागवी करते ना, घर नागवते. जे घरातल्या आवश्यक गोष्टींसाठी पैसे आपण राखून ठेवलेले असतात तेही पैसे त्यात घालविले जातात. आणि असे संपादक होऊन गेलेले आहेत की बायकोचं मनी डोरलंही मोडायचं पण अंक काढायचाच. असं काय आहे, ती निष्ठा आहे. अंकांच्या छपाईबद्दलची ती निष्ठा आहे. साप्ताहिक स्वरूपात 8 पानी किंवा 10 पानी असाही अंक ह्यांना काढता आला असता, पण त्यांनी तसं नाही केलं. मासिकाच्या स्वरूपामध्ये हा अंक काढला आणि फार सुरेख असा अंक झालेला आहे. मी अशी प्रत्येकाला विनंती करेन की आता यांनी पुस्तक मला हे सप्रेम भेट दिलं, फार मनाचा दिलदारपणा दाखवलेला आहे रामदास भाऊंनी. याची किंमत 100 रुपये आहे. मी आज आपण इथे बसलेलो 40 जण असं समजू, 100 गुणिले 40 एवढा तोटा सहन केला आहे. किमान उपस्थित असणाऱ्यांकडून निम्मी रक्कम वसूल व्हायला हरकत नव्हती. पण ठीक आहे, हे दातृत्व आहे, तुमच्या कारंज्याचं दातृत्व आहे. इतर तर हे दिसत नाहीत. आणि अशा प्रकारचा प्रकाशन समारंभही कोणी घेत नाही. जे मोठमोठे प्रकाशक असतात किंवा संपादक असतात त्यांच्या दिवाळी अंकाचे असे फार मोठे प्रकाशन समारंभ होतात असं नाही. पण त्यातही आणखी एक अलीकडे निघालेली टूम आहे की एखादा मोठा माणूस कला, साहित्य किंवा सिनेमा वगैरे वगैरे मधला त्याला धरायचा आणि त्याला अतिथी संपादक बनवायचं. अर्थात हा नुसता अतिथी संपादक असतो, फक्त एक छोटासा लेख लिहून देतो किंवा मग मूळ संपादकानंच
लेख लिहायचा आणि त्याच्या नावानं तो छापायचा. बाकी त्याचं काही उत्तरदायित्व वगैरे काही नसते. तर असंही आजकाल निघून राहिलेलं आहे. अर्थात ते किती काळ चालेल सांगता येत नाही, कारण हा डिजिटल प्रकार जो आहे तो सगळ्यांवर स्वार होतो आहे. आम्ही लेखक जरी असो तरी पुस्तकं प्रकाशित करणं फार कठीण व्हायला आमचं. कथा कविता याच्यापेक्षा संपादक म्हणतात कादंबरी असेल तरच द्या, कारण त्यांचं सेल होत नाही, पडून राहतात. आणि म्हणून मग प्रकाशनाच्या संदर्भातही डिजिटल क्रांती झालेली आहे. किंडल नावाचं एक काहीतरी आहे मला वाटते, ज्याच्यावर आपण आपले लेख प्रकाशित करू शकतो. कोण्या प्रकाशकाच्या मागे पुस्तक काढण्यासाठी न लागण्याच्या ऐवजी किंडलवर सदस्य व्हायचं, आपलं खातं उघडायचं आणि त्याच्यावर आपण आपली पुस्तक टाकायचं, जे कोणतं असेल. माझ्यासाठी ते थोडंसं आज स्वप्न आहे, पण माझ्या डोक्यात चालू आहे की आपणही तो प्रयोग करून पाहायचा. आणि तसं जर झालं तर माझ्यासाठी ती एक पर्वणी असेल. कारण 6 महिनेपर्यंत 8 महिनेपर्यंत किंडल काहीही लेखकाला कवीला मानधन देत नाही, पण नंतरच्या काळात मात्र ती मानधन सुरू करते. अर्थात मानधनापेक्षा हे जे माध्यम आहे ते किती लोकांपर्यंत पोचते. आज फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, पुस्तकं वाचत नाहीत लोक. मुलं तर वाचतच नाही. माझीच मुलं माझी पुस्तकं वाचत नाहीत. त्यांना फक्त नाव माहिती असतं की हो तुमचं हे आलेलं आहे, ठीक आहे, त्याच्या पलीकडे काय. पण ते फेसबुक दररोज पाहतील, व्हॉट्सअप दररोज पाहतील, ते टाळत नाही. असंच काही पुस्तकांच्या संदर्भात सुद्धा किंवा काही संदर्भाच्या साठी सुद्धा आपण या किंडलचा वापर करू शकतो. गुगलजवळ तर एवढा साठा आहे, कुठलाही प्रश्न, ती कोण आहे ती काय तिचं नाव मला लक्षात राहत नाही, तिला प्रश्न विचारला की अमुक सांग की लगेच त्याचं उत्तर देते. ती रोबोट आहे म्हणे. तू कोणत्याही भाषेतला प्रश्न विचारा उत्तर देते. तिला शिवी जर दिलीत म्हणजे तुम्ही असं का म्हणता बरं. जर रोबोट आहे त्याला एवढे कळते. पण ही क्रांती आहे, माणसानंच घडवून आणलेली क्रांती आहे. माणसाच्या मुळावर थोडीशी असल्यासारखी ही क्रांती आहे, पण चाललंय ठीक आहे. आणि हे लवकरच्या काळातच हे जे लिखित वाङ्मय आहे काही असो ते हळूहळू रास पावणार आहे. ताम्रपटापासून सुरुवात झाली, चर्मपत्र किंवा ताडपत्र, तिथून इथपर्यंत आपण आलो. आणि आता इथून पुढे काय होईल लिखित वाङ्मयाचं, त्याचं भविष्य आज आपण सांगू शकत नाही. मित्रांनो, मी आपला बराच वेळ घेतलेला आहे. तुमच्यासारखंच मला सरांच्या बद्दल हे आकर्षण आहे. कळलं होतं की साहेब इथे बदलून आलेले आहेत, पण अजून भेट झाली नव्हती. आज भेट होते आहे, त्यांना मलाही ऐकायचं आहे. आणि त्यामुळे मी इथे थांबतो. माझ्यातर्फे या दिवाळी अंकास संपादक मंडळ यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की यापुढे सुद्धा जोपर्यंत माझा हात डिजिटल स्वरूपात काम करतो, मी लॅपटॉपवर काम करतो, मी आता पेन घेत नाही, शाई वापरत नाही, आपलं कागद वापरत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही दिवाळी अंकासाठी मी माझं साहित्य निश्चित देईन. कुठलीही अट न ठेवता. आणि या माझ्या आश्वासनाबरोबरच मी थांबतो.